नमस्कार. जीवन विद्या योग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर हा जीवन विद्या योग हा योग चॅनल आहे. तर योग आणि प्राणायाम करून आपण स्वस्थ शरीर आणि निरोगी शरीर मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच तुमचं भरभरून मला प्रेम मिळालेलं आहे. 50,000च्या वर माझे आता सबस्क्रायबर झालेले आहेत आणि तुम्ही तो प्रयत्न केलेला आहे. रोज मला बघता आहात आणि त्याप्रमाणे करत आहात, अनेक मेसेज पाठवत आहात. तर असंच करत राहा. तर मला आज सांगायचं आहे की दीपपूजन कसे करावे हा व्हिडिओ मी तर तुम्हाला आधीच पाठवलेला आहे. आजही परत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ पाठवून देईल. त्याप्रमाणे दीपपूजन कराच. पण हे दीपपूजन करत असताना मला सांगायचं आहे की आपलं मन शुद्ध करा आणि आपल्या अंतरीचा दिवा जागृत करा. तर अंतरीचा दिवा जागृत करत असताना मग काय करायचं आहे? अंतरीचा दिवा जागृत करायचा आहे तर अंतरीचा दिवा जागृत करायचा म्हणजे दिवे स्वच्छ करत असताना आपल्या मनामध्ये कुणाबद्दल क्रोध असेल, कुणाबद्दल वाईट विचार येत असतील तर ते थोडेसे लांब ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. हा चातुर्मास आहे. ह्या चातुर्मासामध्ये शुद्ध अन्न खायचं आहे. जरा हवा अशुद्ध असती, पावसाळ्यामुळे गढूळ पाणी आपल्याकडे येत असतं, त्यामुळं अन्न शुद्ध आणि उकडलेलं खावं. म्हणून आपण उकडीचा नैवेद्य दाखवतो. नागपंचमीला असेल किंवा दिव्याला असेल, उद्या शुक्रवारचे फुटाणे, भाजलेल्या लाह्या, साळीच्या लाह्या असा हा नैवेद्य आपण दाखवतो. म्हणजे भाजलेला आणि उकडलेला आपल्या पोटासाठी चांगला आहे. जर शरीर शुद्ध करायचं असेल तर हे 4 महिने फार महत्त्वाचे आहेत. कारण ह्या 4 महिन्यात आपण अनेक व्रत, उपवास आणि नियम करतो. श्रावण महिन्यात तर आपण एक वेळा जेवतो, कारण आपलं शरीर आपल्याला शुद्ध करायचं असतं आणि हा अंतरीचा दिवा जागृत करायचा असतो. हे दिवे स्वच्छ करणे, दिवे शुद्ध करणे हे आपल्याला सगळं जे करायचं आहे ते खरं अंतरीचा दिवा लावण्यासाठीच आहे, हे लक्षात घ्या. आपण आता वेगळं करतो आहोत. अंतरीचा दिवा लावायच्या ऐवजी हे दिवे स्वच्छ करतो, त्याची आरास करतो, त्याची छान पूजा करतो आणि तो परत व्हॉट्सअपला आपण डाउनलोड करतो की ही पूजा आपण केली. ते तर करा, ते आनंदाचं कारण आहे. आधी मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. त्यामुळे मन आधी प्रसन्न करून घ्या. हे दिवे स्वच्छ करत असताना मन प्रसन्न करून घ्या आणि आपलं अन्न शुद्ध ठेवा. आपलं खायचं जी वस्तू आहे ही 4 महिन्यामध्ये अशुद्ध अन्न खाऊ नका. जे उकडलेलं आहे, भाजलेलं आहे, जास्त तळलेलं खाऊ नका, जास्त मसालेदार खाऊ नका. त्यामुळे आपल्याला ह्याच महिन्यात लक्ष्मी प्राप्त होती. याच महिन्यात आपल्याला चातुर्मासामध्ये बुद्धी प्राप्त होणार, दैवत आपल्याकडे येतं. म्हणजे तुम्ही जेवढं शुद्ध राहाल तेवढी तुमची बुद्धी वाढेल, जेवढं शुद्ध राहाल तेवढी तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होईल. आणि हे सगळं कधी होणार आहे तर हे 4 महिने चातुर्मासात होणार आहे. आपल्याला शक्ती, नवरात्र सुद्धा ह्या 4 महिन्यातच येणार आहे. तर आपल्याला शक्ती कशी येणार आहे तर हे शुद्ध अन्न खाल्ल्यामुळेच येणार आहे. आणि आपल्याला दिवाळीचे दिवे लावायचे आहेत. शेवटी परत सुरुवातीला आपण एक दिवा आता स्वच्छ करून लावणार आहोत आणि नंतर दिवाळीला समाप्ती असते तेव्हा आपण अनेक दिवे लावतो. म्हणजे अंतरात अनेक दिवे पेटले गेले पाहिजेत. प्रसन्न मनाचे दिवे. प्रसन्न असलं की अगदी कुठेही आपण गेलो की तिथं वातावरण कसं असू दे, तिथे प्रसन्न वाटलं पाहिजे. एवढे अंतरीचे दिवे आपल्यामध्ये लागले पाहिजेत. असं ह्या दिव्याच्या अमावस्येच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे. तर ही दिव्याची अमावस्या आणि ही दिव्याची अमावस्या, दीप अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. तर दुसरा त्याला शब्द काही देऊ नका. तर दीप अमावस्या आणि दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याला जे नैवेद्य दाखवतो तेच आपल्याला खायचं आहे. अशुद्ध अन्न खायचं नाही आहे. आणि योग प्राणायाम करून आपल्याला शरीर आणि मन शुद्ध करून अंतरीचे दिवे प्रज्वलित करून शेवटी आपल्याला दिवाळीच्या वेळेला अनेक दिवे लावायचे आहेत. हे लक्षात घ्या. आज एक दिवा लावला तर दिवाळीच्या वेळेला आपल्याला अनेक दिवे लावायचे आहेत. म्हणजे मन किती प्रसन्न करायला पाहिजे. तर हे 4 महिने चातुर्मासात तुम्ही करा आणि बघा मग कसा जीवनाचा आनंद येतो. हे जीवन किती क्षणभंगूर आहे, पण ह्या क्षणभंगूर जीवनामध्ये आपल्याला आनंद निर्माण करायचा असेल तर आपल्याला जिथं जाईल तिथं प्रसन्न वाटायला पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व असं बनवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा दिवा महत्त्वाचा आहे उद्याचा. तर दिव्याची पूजा करा आणि अंतरीचा दिवा तुम्ही उद्या प्रज्वलित करा. एवढंच मला सांगायचं आहे. दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.